लेडीजला काय हेल्थ टिप द्या? मी त्यांना तेच सांगते की स्वतः हे बघ, ॲज अ लेडीज ना मी खूप जास्त सगळ्या लेडीजसोबत सिम्पथाईज करते, म्हणजे की ते स्वतःला सगळ्यात शेवटी ठेवतात. सगळ्यात पहिले फॅमिलीचं बघते की मुलांचं झालं पाहिजे, मुलं स्कूलमध्ये गेले पाहिजे, त्यांना टिफिन मिळायला पाहिजे, मग हजबंडचं व्हायला पाहिजे, मग ते येतील तोपर्यंत घरचे कामं नाही संपत, मग पोरं येतात, मग त्यांच्या ट्युशनला, हे सगळं नॉन एंडिंग रुटीन आहे. पण हे लक्षात घ्या की तुमची हेल्थ व्यवस्थित राहील तेव्हा तुमचा माइंडसेट व्यवस्थित राहील, तेव्हा हेल्दी बॉडी कीप्स अ माइंड हेल्दी, आहे ना. तुम्ही जेवढे हेल्दी राहाल, जेवढे तुम्हाला शारीरिक त्रास कमी राहील, तेवढं तुमची चिडचिड नाही होणार मुलांवरती, तेवढं तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकाल, है ना. म्हणून स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे. मी बायकांना तेच सांगते, आम्हाला वेळच नाही मिळत मॅडम. ठीक आहे, किती वाजता उठता? 6 वाजता. मुलं किती वाजता जातात? 7 वाजता. येतात किती वाजता मुलं? 3:30-4 वाजता. मग तू 1 ते 3 झोपते ना? हो मॅडम झोपते. अरे झोपते तर मग सकाळी 5 वाजता उठ ना, झोपायला मिळतंय ना तुला दुपारी, तर सकाळी लवकर उठा, है ना. तो स्वतःसाठी दिलेला वेळ तुम्हाला नंतर खूप कामात येतो तुमच्या फिटनेस लेवलला. जी संध्याकाळी 8 वाजेपासून आपली चिडचिड सुरू होते ना, की पोरं कधी झोपतात आणि आपण कधी झोपतो, ती आपोआप कमी होतं, कारण तेवढे फिट राहता तुम्ही, है ना. यंग एजमध्ये हा फिटनेस इनगोअन असतो. 30 पर्यंत ना याची आपल्याला गरज नाही पडत, 30-35 पर्यंत, कारण शरीर तेवढं काटक असतं. पण जसं जसं वय वाढत जातं ना, तसं तसं हा फिटनेस टिकवायसाठी आपल्याला मेहनत करावी लागते. बंद पडलेली गाडी किंवा उभी ठेवलेली गाडी गंज खात राहते, है ना. तुम्ही त्याला जेवढं चालवत राहाल तेवढी ती गाडी फिट राहते. सेम आपल्या बॉडीसोबत राहतं की आपण जेवढं त्याला फिट ठेवू, जेवढं व्यायाम करू, जेवढं त्याच्यामध्ये चांगलं अन्न टाकू, तेवढी ती बॉडी फिट राहील. आणि फिट राहिलं तर मुलांवरती चिडचिड कमी होईल, एक हेल्दी फॅमिली जन्माला घेते, है ना. म्हणून प्रयत्न करायचा की थोडा वेळ आपल्यासाठी स्वतः काढायचा. कुठून काढू शकू हे आपल्याला डिसाईड करावं लागतं, की सकाळी काढू शकतो का, किंवा संध्याकाळी पोरं स्टेडियमवर जातात, पोरांना स्विमिंगचा क्लास लावला आहे, बॅडमिंटनचा क्लास लावला. मला खूप दुःख होतं जेव्हा मी बघते ना स्विमिंगला येताना पोरांना आणून सोडतात, तिथेच बसल्या राहतात आया. अरे माझं काय म्हणणं, पोरं स्विमिंग करतात तो पण एक चक्कर तर मारून या तुम्ही, है ना. वॉकिंगला जा, फिरायला जा, काही करा, पण तो वेळ तिथे बसून वाया त्या मोबाईलवर बघत बसण्यापेक्षा तेवढा वेळ फिरून या, है ना. तुमच्या हेल्थकडे तुम्ही नाही लक्ष देणार तर कोण लक्ष देणार आहे? तुम्ही आजारी झाले तर पूर्ण फॅमिली आजारी होते, है ना. म्हणून स्वतःच्या याच्याकडे लक्ष ठेवणं तुम्हालाच आवश्यक आहे. थँक्यू.